हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर आमची फायनली दापोलीची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. त्याची सुरुवात झाली आहे. दिस इज हर्षद, जो की अंगडाईया घेत आहे, मुद्दामून घेऊन राहिला. त्याला मला रेकॉर्ड नाही करू द्यायचं होतं. सो येस, दिस इज नीता आणि कुणाल. स्टार्ट तर आमचं खूप सुंदर झालं सनराईजनी. इतका सुंदर व्ह्यू होता. पण काय आता तिथे थांबून चालणार नाही ना, कारण की भूक लागली होती. आणि नीताने उलटी पण केली होती. मग आम्ही गेलो मस्त दाबून खाल्लं आणि मग निघालो आमच्या पुढच्या जर्नीसाठी. कालच इथे अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलला सिंगिंग कॉम्पिटिशन चालू होतं. नेक्स्ट सॉन्ग इज मिट्टी दी खुशबू. प्ले चल. मिट्टी दी खुशबू, मिट्टी दी खुशबू, मिट्टी दी खुशबू आई. एवढे मला धन्यवाद. जर SRKचे फॅन असतील तर हे गाणं वाजवणं मॅन्डेटरीच आहे. खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह, शाम रात मेरी कायनात वो यार मेरा सैया 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 चल सैया सैया. एवढ्या एनर्जेटिक परफॉर्मन्स नंतर सगळ्यांना झोप आली, एस्पेशली हर्षदला. झोपले आणि मी अशी उल्लू उठली आणि मी अशी उल्लूसारखी बसली आहे मस्त बघत. लय बोर लोक आहे, एस्पेशली कारण बोललेला की मी झोपणार नाही आणि जर कोणी झोपलं तर मी झोपू देणार नाही. फेल. जर्नी अशीच पुढे कंटिन्यू झाली आणि आम्हाला लागलं CNG पंप. मग आम्ही खेळत बसलो लुडो. चिडके लोक तर होते पण तरी मजा तर खूप आली. तासभर आम्ही या लाईनमध्ये उभे होतो आणि इतकी गरमी झाली होती यार. इतकी मोठी लाईन आहे, अशी करून घुमून फिरून अशी इतकी मोठी लाईन आहे. आणि फायनली आमचा टर्न आलेला आहे आणि अख्ख्या ड्युरेशनमध्ये आम्ही 2 टाइम्स लुडो खेळलो आहे. अँड नाव लेट मी इंट्रोड्यूस टू आवर लूजर्स, जे की तोंड लपून राहिले कारण की हरले होते. सो येस, दिस इज लूजर नंबर 1 कुणाल, जो की फर्स्ट गेममध्ये चांगला जिंकला, पण सेकंड गेममध्ये आम्ही टीमअप करून त्याला हरवलं आहे. सो येस, ही इज लूजर नंबर 1. लूजर नंबर 2 आहे नीता, जी दोन्ही गेममध्ये गाईज हरलेली आहे पण तरी हसून राहिली थर्ड लूजर जो आहे तो आहे हर्षद, जो की फर्स्ट गेममध्ये तर खूप घाणेरड्या पद्धतीने हारला आहे आणि सेकंड याच्यामध्ये जिंकला. मी फर्स्ट गेममध्ये सेकंड आली आणि सेकंड गेममध्ये थर्ड आली. त्याच्यानंतर आम्हाला लागला घाटाचा रस्ता. आम्ही थोडंफार जवळच होतो दापोलीच्या, पण मी एक असा लुक दिला हर्षदला आणि त्याला समजून गेलं मला काय बोलायचं की आता नीता वापस उलटी करेन आणि आम्हाला परत खिडक्या खाली करायला. पण तसं काही झालं नाही. आम्ही सुखरूप पोचलो आमच्या होमस्टेला फायनली. हे आमचे मामा आहेत. मी ड्रायव्हर तर त्यांना बोलणार नाही बिकॉज ते खूप स्वीट होते यार. हे गाणं बोलून बोलून हर्षदने मला इतकं पकवलं होतं पूर्ण ट्रिपभर. पुढे काही क्लिप्स असतील तर ते मी ॲड करणारच आहे. पण हर्षदबद्दल अजून एक गोष्ट समजली की त्याला पाण्याचा फोबिया आहे, पण तरी आम्ही शायनिंग तर मारणारच. बीचवरती तर गेलो आहे तर शायनिंग मारणार यार. मी यांच्यासाठी एवढा वेळ थांबली होती की कधी पाण्यामध्ये येतील, कधी आम्ही मज्जा करू, कधी ओले हो थोडंसं तरी. पण हे लोक नुसते फोटोजच काढण्यात बिझी. ते चीज. मग माझ्या खुरापती डोक्यामध्ये एक आयडिया चमकला. आय वॉज लाईक एवढ्या डिस्टन्सपर्यंत कुठे हात एवढ्या डिस्टन्सपर्यंत हर्षदला आणायचं म्हणजे आणायचंच. आणि सरप्रायझिंगली तो आला गाईज. आय वॉज व्हेरी हॅपी. त्याला म्हणत होते की थोडंसं समोर जा. ही इज लाईक नाही बाई म्हणजे फटते, तुम्ही लोक जा, तुम्ही लोक एन्जॉय करा. बट नाही, मी तरी त्याला पुश करत होते की तू जाऊ शकतो, करू शकतो, जा रे, कर हर मैदान फते, थोडंसं जा समोर. आणि तो गेला आणि आय वॉज लाईक हर्षद यार थँक्यू सो मच, जिंकले यार मी. मग मागे टर्न करून पाहिल्यावरती इथे मी पाहिलं की इथे तट्टीसारखं काहीतरी खोदून ठेवलं आमच्या आर्टिस्टने, व्हेरी कुणालनी. तिथेच हात पण धुतोय. मग थोडं बीचवरती काळं होऊन आम्ही निघालो पेटपूजा करायला. थाळी तर इतकी सुंदर आणि डिलिशियस होती, पण तेवढा काही रस आला नाही ते खाऊन, कारण की आमरस नव्हता ना लेम होता, इग्नोर नका करू. मग इव्हनिंगला आम्ही मस्त सजून धजून वॉक कळत पोचलो मुरुड बीचला. वॉक कळत नाही, कारमध्येच गेलो होतो, कारण की एवढ्या लांब कोण जाणार ना दापोली टू मुरुड आणि एक खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली बीचवरती, विच वॉज हर्षद स्वतःहून पाण्याकडे समोर जात होता आणि आय वॉज सुपर प्राऊड ऑफ हिम, कारण की तो त्याच्या डरवरती मात करत होता. सो येस, वेल डन. दोघांनी जे सनग्लासेस घातलेले ना द बॉईजनी, ते लिटरली असे दिसत होते, फा 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 असे माणसं दिसत होते. समुद्र मात्र शांत होता, पण आमचा गोंधळ तितकाच लाऊड होता. आणि का नसणार, सूर्यास्त, समुद्र आणि मनसोक्त हसणारे फ्रेंड्स जर सोबत असतील तर अजून काय पाहिजे यार लाईफमध्ये. त्याच्यानंतर आम्ही शांतपणे बघितला हा सनसेट, ॲटलिस्ट मी तरी, कारण की हा जो नजारा आहे तो सिटी साईडला बघताच येणार नाही. सो आय वॉज व्हेरी मच इन टू इट. जेवायला थांबलोय भाई, बोल काहीतरी.
व्हेरी गुड. कोणाची फ्रेंड आहेस तू? मी शुभची फ्रेंड आहे. असला हाणणार आहे ना तो. काय करताय तुम्ही लोक? कुणाल मिसिंग यू शुभ. शूट मला वाटलं कोणतरी आहे इथे. वाईल आय वॉज शूटिंग हर्षद गेला होता खाण्याची अवेलेबिलिटी बघायला आणि इतकं कोझीचं असं एन्व्हायरमेंट होतं तिथे. डिलिशियस फूड होतं. या लोकांनी घेतलेलं मंचुरियन, फ्राईड राईस, मंचाव सूप, प्रॉन्स आणि आम्ही दोघींनी घेतलेले 2 वेगवेगळ्या प्रकारचे थालीज. नंतर हर्षदनी इथे डेझर्ट म्हणून घेतले होते 3 रसरसीले मँगोज जे की खूप गोड होते यार. नीता एकदम बच्च्यासारखी इथे खात होती. खूप गोड आणि खूप स्वीट दिसत होती. वाईल इथे कुणाल घरच्यांसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत होता. ट्रिपवर झोपायला आलो नाहीये म्हणून आम्ही खेळत बसलो उनो. इथे पण यांची चिडाचिडी चालूच होती आणि मला इथे सख्त मनाई होती की यार इथं तरी नको व्लॉग काढू. पण हा कुणाल तर काढत होता. मला चुप बसवण्यासाठी हर्षदनी चालू केलं आपलं गाणं. गालावर खळी डोळ्यात धुंदी असणारा कुणाल हळूच पत्ते गायब करत होता. चिडका असंच चिडत चिडत आम्ही गेलो झोपायला. गुड मॉर्निंग. सो आज आम्ही चेकआउट करणार आहोत आणि सकाळी सकाळी लोकांनी मला डिच केलं आणि सगळे गेले बीचला. सो मी आता एकटी चालली आहे वापस बीचला. लेट्स गो. वाटतं सकाळी सकाळी ना असं छान वॉक करायला आणि ते पण बीच साईडला यार. खूप छान आणि एकदम पीसफुल वाटत आहे आणि क्लीन बीच आहे आणि सुंदर आहे. मला तरी आवडली. लेस क्राऊडेड आहे आणि यार खरंच खूप खूप भारी वाटत आहे. म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी उठा आणि डायरेक्ट बीचला या आणि वॉक करा. म्हणजे थेरपी बाई थेरपी एक नंबर. सो येस आम्ही आज जाणार आहोत. आय थिंक अजून 1-2 ठिकाणी जाणार आहोत. सो आता मी जाते. नाहीतर हे लोक बोलतील बाई कुठे गेली और मी कोणाला न सांगता आली बीचवरती. सो लेट्स गो. आजच्या दिवशी आम्ही कुठे कुठे जातो आहे ते तुम्ही पुढे बघालच. सो येस एन्जॉय करा असं छान. वेकेशन्सला या मस्त फ्रेंड्ससोबत. भांडू नका फक्त ग्रुपमध्ये आणि येस एन्जॉय करा. आणि छान असेल ना तर जास्ती अजून मजा येते आणि मला येतो ॲक्च्युली. आणि मी फर्स्ट टाईम आली आहे माझ्या फ्रेंड्ससोबत अशा एका ट्रिपला. बाकी टाईम तर मी माझ्या फॅमिलीसोबतच आली आहे बट दिस इज माय फर्स्ट एवर ट्रिप विथ माय फ्रेंड्स आणि खूप 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 मजा आली मला तर. हर्षद सकाळी सकाळी मामांना घेऊन गेला होता एक नवीन प्लेस एक्सप्लोअर करायला जे की आमच्या होमस्टेच्या फक्त 2 ते 3 किलोमीटरच्या दुरीवरतीच होती. आणि गाईज आय जस्ट लव्ह दॅट प्लेस. तुम्ही बघालच. आम्ही पटकन रेडी होऊन निघालो त्या लोकेशनकडे कारण नंतर आम्हाला ब्रेकफास्ट पण करायचा होता. गाईज इतकं ब्युटिफुल आणि इतकं प्लेझंट वाटत होतं इथे थांबून. आणि ऑफकोर्स बिईंग अ जिओलॉजिस्ट ह्या सगळ्या गोष्टी खूप फॅसिनेटिंग असतात. नीता इथे खूप सुंदर सुंदर असे शेल्स गोळा करत होती. आय डोंट नो ती काय करणार आहे त्याच्यासोबत बट येस खूप ब्युटिफुल असं कलेक्शन तिने स्वतःचं केलेलं आहे. कोकणात येऊन जर मोदक नाही खाल्ले तर काय खाल्लं असं म्हणणारे आम्ही फायनली एका प्लेसवरती पोहोचलो. पण अनफॉर्च्युनेटली तोपर्यंत आमचा लंच टाईम झाला होता आणि मोदक पण संपले होते. मग आम्ही पटकन ऑर्डर केली गरमागरम झुणका भाकर, आमच्या उलटी मास्टरसाठी उपमा आणि मामांसाठी थाळी. इथे वापस हर्षदने आपली तालीम चालू केली आणि फायनली तोपर्यंत आमचं जेवण पण आलं. आणि गाईस काय सांगू इतकं चुम्मा जेवण होतं ना. इशारेबाजी झाल्यानंतर मामांनी आम्हाला विचारलं की ही का फक्त उपमा खाते. म्हटलं मामा होती आजारी आहे ना सारखं उलटी करते. मग आम्ही आमचं जेवण पटकन नाही आरामात निपटवून निघालो पुण्याच्या जर्नीसाठी. उलटी मास्टर गेली होती झोपायला कारण की तिचं असं म्हणणं होतं की जर मी बाहेर बघितलं तर मला उलटी. हर्षद आपल्या फोनमध्ये विचक वाचक करत होता आणि आय थिंक कुणाल झोपला होता. त्यामुळे मी माझा ब्लॉग कंटिन्यू. आम्हाला लागला सगळ्यात डेंजरस घाट विच इज तामिनी घाट. छोट्या ट्रिप्स आपण आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत आणि क्लोज फ्रेंड्ससोबत केल्या पाहिजे ज्यांच्यासोबत आपली वाईब मॅच होते कारण की आपण आपला सगळं स्ट्रेस विसरून त्या मोमेंटला एन्जॉय करत असतो. आणि रिटर्न येताना आम्हाला काहीच समजत नव्हतं की काय करू कारण की सगळ्यांनी इतकं भरपेट जेवलं होतं. सगळ्यांच्या ढेऱ्या सुटल्या होत्या, आळस येत होता, झोप येत होती. मग आम्ही खेळत बसलो दमशेराज. कुणाला इथे काय समजत नव्हतं की हर्षद काय एक्सप्लेन करतोय. तरी मारून द बॉईज वर्सेस द गर्ल्स केलं होतं आणि टीमअप करून द बॉईज आमचे जिंकले होते आणि अनफॉर्च्युनेटली सॅडली आम्ही 2-3 पॉईंट्सनीच हारलो होतो.
विच इज फाईन. ओके, वी ट्रायड आर बेस्ट. मग काय नाही, मग असंच दमशरास खेळत खेळत आम्ही पोचलो पुण्याकडे. आणि असं वाटत होतं यार की अजून काही दिवस आम्ही राहायला पाहिजे होतो, अजून काहीतरी मस्ती करायला पाहिजे होती. बट नेवर माइंड, लवकरच भेटूयात नवीन ट्रिपमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.